हॅलो, तर आज मी तुम्हाला सांगेल की ज्वारीची भाकरी कशी बनवायची. तर आता मी एका प्लेटमध्ये पीठ घेतलंय आणि ते पीठ चांगलं मळून घ्यायचं. मी एक एक भाकरीचं सध्या पीठ मळतीये. तर याला चांगलंच हे करायचं, बराच वेळ मळायचा, ऍटलीस्ट 2 to 3 मिनिट्स. त्यांनी म्हणजे भाकरी पण सॉफ्ट होते आणि ते तुटत पण नाही. तर मी असं याला मळून घेतलंय. तर मी याला असं जरा बराच वेळ मळला. पाणी थोडं कोमट घ्यायचं कधी तुमचं पीठ जुनं असलं तर. नवीन असलं पीठ तर एवढी गरज नाही त्याला कोमट पाण्याची. तर मी इथं कोमट पाणी घेतलंय आणि आता मी माझी भाकरी बनवणं स्टार्ट करेल. तर आधी प्लेटवर थोडंसं कोरडं पीठ टाकून घ्यायचं आणि बस हाताच्या मदतीने बस भाकरी अशी गोल 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 बनवून घ्यायची आणि गरम तव्यावर ती भाकरी आपण इथं आता टाकणार आणि भाकरी हाय फ्लेम वरच होऊ द्यायची. आता मी इथं भाकरी तव्यावर टाकणार आणि भाकरी टाकल्यानंतर आपण वरच्या साईडने त्याला पाणी लावून घ्यायचे आणि आता एक साईड नीट होऊ द्यायची तिला थोड्या वेळ. आणि जोपर्यंत आता माझी भाकरी होईल तोपर्यंत मी दुसऱ्या भाकरीचं पीठ मळून घेणार इथं. एक साईड झालीये माझी, तर मी भाकरी माझी पलटून घेतलीये. दुसरी साईड पण होऊन द्यायची थोड्या वेळ आणि दुसरी साईड जशी झाली त्याच्यानंतर मग भाकरीला आपण डायरेक्ट गॅसवर ठेवणार. तर जोपर्यंत माझी पहिली भाकरी होतीये, मी माझ्या दुसऱ्या भाकरीचं पीठ इथं मळून घेतलंय. आता माझी भाकरी खालून पण झालीये, तर मी तिला डायरेक्ट गॅसवर ठेवून तिला चांगलं नीट शेकून घेतलंय. तुम्ही बघू शकता इथं ती भाकरी आता फुलली आहे. तर अशी माझी भाकरी दोन्ही साईडनी नीट भाजून झाली. तर आता मग मी तोपर्यंत माझी दुसरी भाकरी हे करून घेणार, थापवून घेणार. तर इथं मी माझी दुसरी भाकरी बनवली आहे. हिला पण गॅसवर टाकणार आपण आणि पुन्हा आपण हिला हाय फ्लेमवर होऊ देणार. सेम प्रोसेस आहे, एक साइड होऊ द्यायची. जोपर्यंत माझं सेकंड भाकरी होते, मी थर्ड भाकरीचं पीठ मळणार. इथं मी आधीच सगळं पीठ असं मळून ठेवत नाही, कारण की ज्वारीच्या भाकरीला पाणी लवकर सुटतं आणि मग त्यामुळे ते थोडे हे होऊन जातात. अशी भाकरी कशी थोडी अशी कडक चांगली वाटते, तर ती तशी होत नाही. म्हणून जेव्हा आपण भाकरी थापणार त्याच्या आधीच पीठ मळून घ्यायचं. तर विदर्भात तर असंच करतात. तर आता माझी इथं दुसरी भाकरी झाली. तिसरी भाकरी पण मी बनवून सेम तसंच तिला छान भाजून घेणार गॅसवर. थोडे थोडे तुम्हाला थोडं ब्लॅक दिसलं बॅक साईडला, तर त्याला त्याच पॉइंटला पलटून घ्यायचं आणि मग त्याला गॅसवर होऊ द्यायची. हे बघा गॅसवर कशी ती छान फुगते मग. तर इथं माझ्या सगळ्या भाकरी रेडी आहेत. ही मी मिरच्याची भाजी बनवली आहे आणि त्याच्यासोबत या सगळ्या भाकरी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की विदर्भात मिरच्याची भाजी कशी बनवता. हे आमचं आजचं लंच आहे, मिरच्याची भाजी आणि भाकरी. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. बाय.